आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणालेत, असा दावा संजय राऊतांनी केलाय। शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केलाय। मातोश्रीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत। ऑपरेशन टायगर पॉवरफुल ठरणार की राऊतांचा दावा, या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। पण मातोश्रीवरील बैठकीत खासदारांनी आई भवानीची शपथ घेतली आणि साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याचं म्हटल्याचा दावा राऊतांनी केलाय। शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय। ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली, साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत। कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे। संजय राऊत जर म्हणतायत की मुलांची देवाची याची शपथ घेतली, मग चिंता कशाला पाहिजे आपल्याला? हे वारंवार प्रेसच्या समोर येऊन त्या खासदारावर जो आक्षेप घेणं चालू आहे किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात जे उभं करणं चालू आहे हे थांबवलं पाहिजे। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। मातोश्रीचे दरवाजे सदैव सर्वांसाठी उघडे असतात। शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहतील, हा दावाही राऊतांनी केला। उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, शरद पवारांनंतर। मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात। संजय राऊत मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतात आणि उद्धवजी ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, हे सांगणं म्हणजे या दशकातला सगळ्यात मोठा विनोद आहे। शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंवर थेट वार करत खासदारांसाठी दरवाजे उघडे असल्याचं म्हटलंय। ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास राहिला नसेल तर दरवाजे खुलेत असं सांगून सरनाईकांनी निमंत्रणच दिलंय। लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले खासदार किंवा आमदार विश्वास ठेवत नसेल आणि त्यांना जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जर यायचं असेल तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत। उलट हे जे पक्ष फोडक्यात पैसे देऊन त्यांना जोड्याने मारतील आणि यांना जोड्याने मारण्याचीच लायकी आहे। तर स्वतः उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न सुरू केलेत। खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत। आता 22 जूनला आमदारांचीही बैठक बोलावली आहे। शिवालय या ठिकाणी उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत, त्यामुळे 22 जूनला किती आमदार उपस्थित राहतात तेही दिसेल। दरम्यान ऑपरेशन टायगरवर बोलताना आम्ही कुणाला बोलावलेलं नाही आणि कुणाशी संपर्कही साधला नाही असं मंत्री शिरसाट म्हणाले। त्यांनी बहुतेक पाठीत खंजीर खुपसण्याचे सुरे तयार करून ठेवले असते, बस दुसरं ते काही करू शकत नाही वेगळं। हे दिल्लीचे घरगडी झालेले आहे। अंतर्गत असलेली बंडाळी, त्यांच्या अंतर्गत असलेला विरोध एकमेकांना, त्याचा तो परिणाम आहे आणि त्यांनी ते स्पष्टपणे त्यांचे जे हावभाव जर पाहिले ते तुम्हाला लक्षात येतील। म्हणून आम्ही कुणालाही ना बोलवलेलं आहे ना त्यांच्याशी संपर्क